कंपनीमध्ये काम करणाऱ्या मुलीला सुपरवायझरने नेले लॉजवर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राकेश एका प्रायव्हेट कंपनीमध्ये सुपरवायझर होता. त्याच्या हाताखाली कामाला जवळपास 30 कामगार होते. त्यामध्ये काही महिला, काही पुरुष आणि मुली होत्या. राकेशचं लग्न झालेलं नव्हतं. त्याचं लग्न झालं नसल्याने त्याची नजर प्रत्येक मुलीवर असायची. त्याच्याजवळ ज्या पण मुली कामाला यायच्या तो त्या मुलीवर वेगळ्या प्रकारची नजर ठेवायचा आणि त्यांना तो प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करायचा. कधीकधी एखादी मुलगी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकायची. सगळ्यात तशा नव्हत्या, पण तो प्रत्येक मुलीला तसं बोलायचा आणि जी मुलगी त्याच्या जाळ्यात अडकली तिला तो लॉजवर नेत होता. ज्या मुली त्याचं ऐकत नव्हत्या त्यांना तो कामावरून काढायचा. काही मुली स्वतःहून कामावरून निघून जात होत्या. ज्या मुलींना राकेशचं वागणं पटलं नाही त्या मुली स्वतःहून काम सोडायच्या. काही दिवस तर राकेशकडे कामाला मुलीच नव्हत्या. तेव्हा तो तर जणू वेडाच झाला होता. खूप दिवसानंतर त्याच्याकडे 2 मुली कामासाठी आल्या. त्यामधल्या एकीचं लग्न झालेलं होतं आणि एकीचं झालं नव्हतं. ज्या मुलीचं लग्न झालं नव्हतं ती शिल्पा. दिसायला तर ती ठीकठाक होती. राकेश आता शिल्पाच्या मागे लागला होता. थोड्या दिवसात शिल्पा त्याच्या प्रेमात पडली. शिल्पा तिच्या बहिणीकडे राहत होती. राकेश शिल्पाला म्हणाला, आपण बाहेर कुठे जाऊया. शिल्पा म्हणाली, मला नाही येता येणार, कारण मी माझ्या दीदीकडे राहते आणि माझे जिजू मला बाहेर कुठे जाऊ देणार नाही. शिल्पा त्याला म्हणाली, मी जेव्हा कंपनीमध्ये येते तेव्हा मला दीदी सोडायला येते आणि नंतर सोबत घेऊन जाते. राकेशने मग त्याचं डोकं चालवलं. जेव्हा शिल्पा कंपनीमध्ये होती तेव्हा तो कंपनीमध्ये खोटं बोलून तिला बाहेर घेऊन गेला. त्याने कंपनीमध्ये सांगितलं की शिल्पाला तिच्या घरी अर्जंट बोलावलं आणि तो तिला घेऊन लॉजवर गेला. शिल्पा पण राकेश सोबत कुठे पण यायला तयार होती. त्याचाच फायदा घेऊन तो तिला लॉजवर घेऊन गेला. त्यानंतर राकेश शिल्पाला आठवड्यातून एकदा घेऊन जात होता. असं त्यांचं खूप दिवस चाललं होतं. पण नंतर त्यांची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आता शिल्पा राकेशपासून दूर राहू लागली. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.